नमस्कार मित्रांनो, पाटील फार्म्स मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण चियाच्या शेतीमध्ये आहे। काल मी एक व्हिडिओ टाकला होता इंस्टाग्रामवर चिया सीड्स बद्दल आणि त्यावर मला कमेंट आले की आम्हाला थोडी अधिक माहिती सांगा। तर आज मी चिया सीड्स बद्दल पूर्ण डिटेल तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर चिया सीड्सचा उपयोग कसा होतो, कशासाठी होतो, तर मित्रांनो याचा उपयोग होतो वजन कमी करण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी, त्वचा चांगली करण्यासाठी, त्याच्यानंतर कॅन्सरसाठी आणि अशा अनेक आजारांवर याचा उपयोग होतो। आणि मित्रांनो कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं पीक मी कशासाठी म्हणतोय, म्हणजे याला तुम्ही कुठली फवारणी नाही केली तरी चालते। म्हणजे याला ना बुरशी येत, ना याच्यावर कीड पडत, म्हणजे कीटकनाशकही टाकायचं काम नाही, बुरशीनाशकही टाकायचं काम नाही आणि खत सुद्धा याला टाकायचं काम नाही। तर फक्त याला तुम्ही पाणी जरी दिलं तरी याचं पीक आणि उत्पादन चांगलं होतं। आणि एका एकरामध्ये याचं उत्पादन किती होतं मित्रांनो, हे बघा, आता जमिनीवर काही डिपेंड असतं। म्हणजे सध्या याचा कमीत कमी ॲव्हरेज तो येतो याला 5चा, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता, ते तुमच्या पाण्याच्या नियोजनावर आहे। काही लोक असं करतात की लवकर लवकर याला पाणी देत नाही किंवा जास्त तुतोडा पाण्याचा याला देते। तर मित्रांनो तुम्ही याला पाण्याचं जसं व्यवस्थित नियोजन केलं तर हे उत्पादन सुद्धा चांगलं होतं। आणि 5चा ॲव्हरेज तो येतोच, त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा येतं, म्हणजे 8 पर्यंत सुद्धा येतं। आणि याचा खर्च, याला मित्रांनो खर्च, हे बघा, आता तुम्ही जमिनीची मशागत करताना फक्त तेवढाच खर्च येतो आणि त्याच्यानंतर तुम्ही हार्वेस्टरने सुद्धा काढू शकता, तर त्याचा काय खर्च येतो। आणि याला भाव असतो 15,000च्या वरती। म्हणजे आता मी मागच्या आठवड्यामध्ये बघितला तर 30,000 याला भाव होता। आता सध्या 22,000 याला भाव चालू आहे, म्हणजे 15,000च्या वरी याला भाव असतो। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याला कुठल्याच प्राण्याचा त्रास नाहीये, ना जंगली डुकराचा त्रास आहे, ना रुईचा त्रास आहे। रुई म्हणजे नीलगाय, याला कुठलाच प्राण्याचा त्रास नाहीये। आणि मित्रांनो हे एक अमेरिकेचं पीक आहे। आता बरेच लोक बऱ्याच दिवसापासून हे भारतात सुद्धा उत्पादन घेत आहे। आणि सध्या आपण वाशिम मध्ये उभा आहे, म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये मानोरा तालुक्यात आपण उभा आहे। आणि हे बघा, हे मानोरा तालुक्यात सुद्धा याची शेती होत आहे आणि याचं मार्केट सध्या वाशिमला सुद्धा सुरू झालंय। म्हणजे वाशिमला सुद्धा हे चियाचा माल घेतला जातो। आणि मित्रांनो पेरलं कधी पाहिजे, तर हे बघा, तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये याला पेरू शकता। आणि मित्रांनो जेव्हा आपण गहू पेरतो ना तेव्हा पेरलं तरी चालते। आणि मित्रांनो एकरी याला 2 किलो बियाणं लागतं। म्हणजे तुम्ही काही लोक 2.5 किलो यूज करतात, कोणी 3 किलो करतात, पण 2 किलो याला व्यवस्थित आहे, कारण त्याला हवा घ्यायला जास्त जागा मिळेल आणि वाढायला जागा मिळेल। आणि मित्रांनो मी पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, कुठली माहिती राहिली असेल आणि तुम्हाला कुठला प्रश्न पडला असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की आन्सर देईल। आणि तुम्ही एवढा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।